मराठी मनोरंजन विश्वातील हँडसम हंक अर्थात अभिनेते सुनील बर्वे यांच्याबद्दल आज आपण जाणून घेत आहोत। सुनील बर्वे यांनी वयाची 57 वर्ष पूर्ण केली आहेत, मात्र आजही त्यांच्याकडे बघून त्यांच्या वयाचा अंदाज लावता येत नाही। सुनील बर्वे यांचा मराठी मनोरंजन क्षेत्रातील एकूण प्रवास चांगलाच थक्क करणारा आहे। मात्र सुनील बर्वे अगदी ओघाने अभिनय क्षेत्रात आले। याआधी ते नोकरी करत होते। चला तर जाणून घेऊया त्यांच्याबद्दल काही खास गोष्टी। 3 ऑक्टोबर 1966 रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या सुनील बर्वे यांनी आपल्या करिअरची सुरुवात एक मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून केली होती। त्याकाळी ते प्रामाणिकपणे नोकरी करायचे, परंतु त्यांचं मन त्यात काही रमत नव्हतं। सुरुवातीपासून त्यांना अभिनयाची ओढ लागली होती आणि म्हणूनच त्यांनी नोकरीसोबत अभिनयाची वाट धरली। आज ते एक सुप्रसिद्ध अभिनेते आणि रेडिओ जॉकी म्हणून ओळखले जातात। सुनील यांचा अभिनयाचा प्रवास काहीसा अनपेक्षित होता। नोकरी करत असताना ते गायन आणि तबल्याच्या क्लासमध्ये देखील जायचे। त्यावेळी एका लहानशा थिएटर ग्रुपसोबत काम करण्याची संधी त्यांना मिळाली। त्या ग्रुपमध्ये असताना त्यांना विनय आपटे यांच्या अफलातून या नाटकात काम करण्याची संधी मिळाली। या नाटकात त्यांच्यासोबत महेश मांजरेकर, अतुल परचुरे आणि सचिन खेडेकर यांसारखे दिग्गज कलावंत होते। हे सर्वजण आज मराठी चित्रसृष्टीतील नावाजलेले चेहरे आहेत। सुनील बर्वे आज घडीला मनोरंजन विश्वातील सर्वात फिट अभिनेत्यांपैकी एक मानले जातात। वयाच्या 57व्या वर्षी त्यांचा लूक तरुणांना लाजवेल असा आहे। त्यांच्या शाकाहारी जीवनशैली आणि नियमित व्यायामामुळे त्यांना चांगली तब्येत ठेवणं शक्य झालंय, असं ते स्वतः सांगतात। प्रेक्षकांचं प्रेम आणि समर्थन यामुळे माझ्या चेहऱ्यावर सतत आनंद असतो, ज्यामुळे मी आजही इतका तरुण दिसतो, असं सुनील बर्वे नेहमी म्हणतात। सुनील बर्वे यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केलेलं आहे। त्यांच्या अभिनयातील वेगळेपण आणि विविधता नेहमी प्रेक्षकांच्या मनात आपला ठसा उमटवते। त्यांच्या कामातील गंभीरता आणि नाविन्य नेहमीच त्यांना एक वेगळी ओळख मिळवून देते। अभिनयाच्या क्षेत्रात सुनील बर्वे यांचा प्रवास प्रेरणादायी आहे। त्यांच्या कामाची आणि मेहनतीची गाथा अनेकांना प्रेरणा देत राहील। सुनील बर्वे गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मालिका, सिनेमा, नाटक विश्वात लोकप्रिय आहेत। सुनील यांनी आजवर विविध माध्यमात आपल्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली। सुनील बर्वे नुकतेच स्वरगंधर्व सुधीर फडके या बायोपिकमध्ये प्रमुख भूमिकेत झळकले होते। सुनील बर्वेंच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी, त्यांनी पुन्हा एकदा मराठी मालिका विश्वात कमबॅक केलेला आहे। झी मराठीवरील पारू या मालिकेत त्यांनी एंट्री घेतली असून दुरावलेली भावंडे एकत्र येतील का असं कॅप्शन देऊन सुनील बर्वेंच्या भूमिकेचा प्रोमो रिलीज झाला होता। अहिल्यादेवी किर्लोस्कर यांच्या भावाच्या भूमिकेमध्ये सुनील बर्वेंची एंट्री झाली होती। पारू मालिकेत सुनील बर्वेंच्या एंट्रीने मालिकेत नवीन ट्विस्ट अँड टर्न आला होता। सुनील बर्वेंनी याआधी स्टार प्रवाहावरील सहकुटुंब सहपरिवार मालिकेमध्ये अभिनय साकारलाय। या मालिकेत साकारलेली सूर्यादादाची भूमिका चांगलीच गाजली। सुनील बर्वेंशी लग्न व्हावं अशी त्या काळी अनेक तरुणींची इच्छा होती, मात्र इतक्या देखण्या अभिनेत्याला एका मुलीने चक्क नकार दिला होता। त्यांचा फिमेल फॅन फॉलोअर्स जास्त होता। सुनील बर्वेंशी लग्न व्हावं अशी त्या काळी अनेक तरुणींची इच्छा होती, मात्र इतक्या देखण्या अभिनेत्याला एका मुलीने चक्क नकार दिला। परंतु या मुलीच्या प्रेमात वेड्या झालेल्या सुनील बर्वे यांनी तिचा पिछा काही सोडला नाही। अथक प्रयत्न करून शेवटी त्यांनी तिचं मन जिंकलं आणि तिच्याशीच लग्न केलं। मुंबईतील पाटकर कॉलेजमध्ये सुनील बर्वे यांचं शिक्षण झालं। याच कॉलेजमध्ये जवळ असलेल्या विश्वास या हॉटेलमध्ये सुनील बर्वे आणि अपर्णा यांची पहिली नजरानजर झाली। पाटकर कॉलेजमध्ये असल्यामुळे सुनील बर्वे वरचेवर विश्वास हॉटेलमध्ये जायचे। याच हॉटेलमध्ये अपर्णा तिच्या मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला आली होती। यावेळी पहिल्यांदा सुनील यांनी अपर्णा यांना पाहिलं। विशेष म्हणजे अपर्णा यांच्या हातात त्यांच्या नावाचं ब्रेसलेट होतं। हे ब्रेसलेट पाहून सुनील यांना त्यांचं नाव कळलं होतं। अपर्णाला पाहिल्यावर सुनील बर्वे यांनी तिच्याशी बोलायचा प्रयत्न केला, मात्र तिने थेट नकार दिला। या नकारानंतर सुनील बर्वे यांनी अपर्णाशी मैत्री वाढवण्याचा प्रयत्न केला। या दोघांची छान मैत्री झाली आणि कालांतराने या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं। दरम्यान सुनील आणि अपर्णा यांच्या लग्नाला तर 30 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे। या दोघांना सानिका आणि अथर्व ही 2 मुलं असून सानिकाचं लग्नसुद्धा झालंय। सुनील बर्वे यांचं आजही मराठी कला विश्वात आदराने नाव घेतलं जातं। त्यांनी आई, गुजिरी, जमलं हो, तू तिथे मी, लपंडाव, अस्तित्व, लग्नाची बेडी, झोपी गेलेला जागा झाला, श्रीयुत गंगाधर टिपरे, सहकुटुंब सहपरिवार यासारख्या अनेक नाटक, मालिका आणि सिनेमांमध्ये विविधांगी भूमिका साकारलेल्या आहेत। सुनील बर्वे यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा।